पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने तेजोमय 2023 बाल आरोग्य विशेषांक या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला। प्रकाशन सोहळ्यापूर्वी टिळक रोड ते IMA हॉलपर्यंत आरोग्य दिंडी काढून डॉक्टरांनी विविध समाज सुधारकांची वेशभूषा परिधान करून सामाजिक संदेशही दिला। या अनोख्या दिंडीमध्ये बाल वारकऱ्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला। तेजोमय 2023 या बाल आरोग्य विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्ष म्हणून भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या डायरेक्टर डॉक्टर अस्मिता जगताप, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस उपस्थित होते। प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते तेजोमय 2023 या बाल आरोग्य विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे आणि दिवाळी अंकाचे प्रकाशन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। हा अंक पालक मुले यांच्या बरोबर संपूर्ण कुटुंबासाठी परिपूर्ण असा अंक झालेला आहे। त्याचबरोबर तेजोमयचे जे काही दरवर्षीचे ललित लेखक आहेत बाल आरोग्य विशेषांकाचं प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्यक्रमाला पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राज लवंगे, उपाध्यक्ष डॉक्टर DB शिंदे, सचिव डॉक्टर दीपाली वाघ, खजिनदार डॉक्टर सचिन लकडे, सहसचिव डॉक्टर स्वप्नाली वाडेकर, सहखजिनदार डॉक्टर अश्विनी घोडके, नियोजित अध्यक्ष डॉक्टर सचिन केदार आणि डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। प्रकाशन सोहळ्यानंतर या विशेषांकाविषयी माहिती देताना आपल्या मनोगतात पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राज लवंगे म्हणाले, नुकताच कोविड होऊन गेला होता। OPD मध्ये बसायचो मी। OPD मध्ये बसल्यानंतर माझ्याकडे आज कॅमेरा आहेत, माझ्याकडे टाइम्स ऑफ इंडिया, सकाळ असे बरेच पेपर असतात आणि ते पेपर मी सकाळी आणून तिथे ठेवलेले असतात। ते पेपर संध्याकाळपर्यंत तसेच असतात, कोणी घडी उलगडत नाही त्या पेपरची। तर काय होतं, बरेच पॅरेंट येतात, आलं की मांडी घालून बसतात त्या बाकडावर आणि मस्त मोबाईल काढतात, मुलंही त्याच्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात आणि कोणी पेपर वाचत नाही, फक्त मोबाईल TV व्यसन लागलंय। पालकच हे करतात तर मुलंही तेच करणार ऍक्च्युअली। तर आज आपण पाहतोय आज जी युवा पिढी आहे व्यसनाच्या विळख्यात अडकलेली आहे। आता DB सरांनी पण उल्लेख केला, गेले वर्षभर आपण पाहत आहोत पुण्यामध्ये कोयता गँग सक्रिय झाली, सगळी यंग मुलं आहेत, अगदी तरुण पिढी, 18 वर्षाच्या आतली मुलं आहेत सगळे अगदी। ही मुलांचं शारीरिक मानसिक आरोग्य हे दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे। तर याला काय केलं पाहिजे असा मी विचार करत होतो। तर विचार करत असताना आपण डॉक्टर असल्यामुळे एक गोष्ट मला जाणवली की डॉक्टर शेवटी हा विचार करतो की कुठलाही आजार बरा करत असताना तो आजार त्याच्या मुळापासून आपण बाहेर काढला पाहिजे।
तर मुळासकट आजार बाहेर कसा काढायचा, तर जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांवरच योग्य वयामध्ये योग्य वेळी त्यांच्यावर जर विचार संस्कार जर बिंबवले गेले तर निश्चितच ती युवा पिढी चांगली घडल. त्यांच्यामध्ये जे शारीरिक मानसिक बदल जे वयानुसार होत असतात त्याचं आकलन आई वडिलांनी पालकांनी करून त्याच्यावर योग्य संस्कार करणं ही आई वडिलांची जबाबदारी आहे. नुसतीच आई वडिलांची जबाबदारी नाहीये. भगवद्गीतेमध्ये मी असं वाचण्यात आलं होतं की कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाने विचारलं होतं की धर्म म्हणजे काय, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं यथा वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती त्याची एन अनुष्ठिती ती सामान्य सकाळ. याचा अर्थ असा होतो की तुमचे वडील जे करतात ते आचरण तुम्ही करा. नुसतं असंच नाही तर त्याचा व्यापक अर्थ सांगितला होता. यथा वडील जे जे करीती, अर्थातच तुमच्या समाजातील जी वडीलधारी मंडळी आहेत, तुमच्या आजूबाजूला जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत, तुमचे काका आहेत, मामा आहेत, समाजातील चांगले थोर समाज सुधारक व्यक्तिमत्व आहेत, अशा सर्व व्यक्ती जे चांगलं आचरण करतायत त्या चांगलं आचरणाचं तुम्ही अनुकरण करावं असा मोठा अर्थ त्यामध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितला. म्हणजे इथं वडील जे करती त्या नाम धर्म ठेवती त्याचे एर अनुष्ठिती ते सामान्य सकाळ. याप्रमाणे मी ठरवलं की आपणही मुलांवर संस्कार होण्यासाठी काहीतरी यावर्षी वेगळं करायचं. डॉक्टरांचा धर्म कोणता, डॉक्टरांचा पक्ष कोणता? डॉक्टरांचा धर्म समोरच्या पेशंटची जात धर्म न पाहता त्याला वाचवणं, त्याला दिलासा देणं, त्याला आरोग्याच्या संदर्भातली फुंकर घालणं, त्याची साक्षरता करणं आणि त्याला समर्थ निरोगी अशा प्रकारचा माणूस घडवणं. हा निरोगी माणूसच सबंध विश्वाला पुन्हा एका नवीन अशा प्रकारच्या तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये तो जाईल. सबंध विश्व एकत्र करण्याचा प्रयत्न करेल. सर्व धर्म एकत्र येऊन सर्व महापुरुषांची बेरीज एकत्र करून नवा माणूस घडवण्याचा प्रयत्न जो सबंध सगळ्या देशामध्ये सगळ्या विश्वामध्ये चालू आहे त्यामध्ये डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची निर्णायक आहे. सर्व धर्माचे लोक एकत्र यावेत, धर्मग्रंथ एकत्र यावेत, संचित एकत्र यावं, महापुरुषाची बेरीज करावी, धर्मग्रंथाच्या संचिताची बेरीज एकत्र करावी आणि मग अशा पातळीवरती संबंध हा संबंध विश्वाचा संबंध सुखाचा सोहळा अनुभवता यावा. सुखी जगामध्ये आपणही सुखी राहू, दुःखी जगामध्ये दुःख पाहताना तुम्हाला जेवण कसं जाईल, मला तर जात नाही. आणि म्हणून अश्रूनं भरलेले डोळे पाहून आपण अन्न सेवन करू शकत नाही. ती माणुसकी नव्हे. माणसाचा समाज निर्माण करायचा असेल तर माणसाला माणूस बनवा. तो अनेक प्रयत्न कलावंत करतात, विचारवंत करतात, कवी करतात. या ह्याच्यामध्ये कवितेचा सुद्धा कविता सुंदर कविता आहेत आणि त्या कवितांचा मी बराचसा अर्थ केला लावला, मला सुंदर वाटले. आज आपण किती जण म्हणू शकतो की एकदा पेशंट आल्यावर आपल्याकडं तो वारंवार येतो. क्वचितच खूप कमी जण बोलू शकतात असं. कारण काय होतं, लाईक आय सेड, पेशंटला पण वेळ नसतो. ते म्हणतो की ठीक आहे XYZ डॉक्टरांचा, त्यांना ते काय आज सगळा फास्टचा जमाना आहे, सगळं मिळतं, ट्रीटमेंट नाही झाली नीट, 2-4 दिवसात बरं नाही वाटलं की दुसऱ्या डॉक्टरांकडे जायचं. पण दुसरा डॉक्टर काय करतो, तो असं म्हणत नाही की नाही ही ट्रीटमेंट बरोबर आहे. ही टेल्स देम की नाही मी बघतो, तुम्हाला 2 दिवसात नीट करतो आणि हे तुम्हाला चार्जेस आहे. See, we need to trust each other. When we start trusting each other, then the patients are going to trust us. And then that is what we need to do. जेव्हा आय नो जरा जास्तच फिलॉसॉफिकल आणि चालू झालंय, बट दॅट इज समथिंग आय सी. मी रोज भारती विद्यापीठात जाते, भारती हॉस्पिटल म्हणजे इनिशियली रोजच असायचे हॉस्पिटलमध्ये, आता मी भारती विद्यापीठ पण बघते. पण तेव्हा ते रिव्ह्यूज यायचे, तेव्हा मी पेशंट इंटरॅक्शन्स करायचे, तेव्हा त्यांना सांगितलं जायचं भारतीला का जात आहे, तिथं शिकाऊ डॉक्टर बघतात. अरे पण तुमचीच मुलं शिकतात तिथं आणि तिथं पेशंट कन्सेंट फॉर्म लिहिलेला असतो आणि दॅट इज द केस एव्हरीवेअर. आज तुम्ही एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे जावा, तिसऱ्या डॉक्टरकडे जा. वी डोंट ट्रस्ट ईच अदर. And that is where we are going wrong. We don't trust allopathies. I believe in integrated holistic treatment. As me stroke patient la, I send a stroke patient with allopathy. I see that he or she goes to the Ayurvedic center because the benefits are amazing benefits distat, which only physiotherapy and allopathy does not help. Then why don't we trust other allopathies? Why are we so stubborn?
हा प्रश्न सगळ्यांनी विचार करावा. तर अंक सादर करताना फक्त एक गोष्ट जाणवली की बालमन, आपण बाल आरोग्य या विषयावरती अंक काढलेला आहे. खूप आता मला बोलायचं आहे, पण आता खूप वेळ कमी आहे म्हणून मी आवर्त घेतो आहे. मन हे शेती असतं. बालकांचं मन कसं असतं ते तुम्हाला सांगतो. याचा सगळा उहापोह आम्ही आमच्या अंकामध्ये केलेला आहे. आपल्या अंकामध्ये नक्की वाचा, अभिप्राय नक्की कळवा. मन हे शेती असतं आणि मनाच्या शेतीमध्ये तुम्ही श्रद्धेची बीजे पेरा. त्यांच्यासाठी तुम्ही बुद्धीचा नांगर घ्या, त्याला उत्साहाची बैल जोडा. तुम्ही विकाराचं तण उपटून टाका. तुम्ही सत्याची कास धरा, कष्टाची उपासना करा आणि मनाची मशागत करा. मग तुम्हाला मनाच्या शेतीतून अमृताचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा भावी पिढी निकोप आणि सुदृढ मनाची घडवायची असेल तर निश्चितपणे आपल्याला मुलांच्या भावनिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्व स्तरावरती विकास करायची आवश्यकता आहे. 15 वर्षाची मुलं होईपर्यंत जवळजवळ 1.5 ते 2 लाख खून पाहतात. अशा अनेक गोष्टी पाहतात. त्याचेच परिणाम आपण कोयता गँग ह्या गोष्टींनी पाहतो. तर पालकांनी आता सुदृढ पालक व्हायची गरज आहे. तेव्हाच सुदृढ बालक होणार आहे याची मला खात्री आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.